नाही कुणाच्या बापाची, महिलांच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सलग 8 तास वीज मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना सलग 8 तास वीज मिळालीच पाहिजे. तुम्ही महावितरण कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न केला, काय असं? साहेब, या महाराष्ट्रातील महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना संपवण्याची सुपारी घेतलेली आहे. ते वेगवेगळ्या माध्यमातून आधी शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध न करणे, त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आज शेतकऱ्याचा माल काढणीसाठी आलेला असताना जो शेतकऱ्यांना वीज पुरवठा नियमित व्हायला पाहिजे हे मी नाही सांगत, विद्युत नियामक आयोग आणि विद्युत कायदा 2003 अंतर्गत कलम 43 काय सांगतं की शेतकऱ्यांना किंवा जो ग्राहक असेल त्या ग्राहकाला सलग वीज पुरवठा करणे हे वीज कंपनीला बंधनकारक आहे. मुद्दा क्रमांक 2, जर शेतकऱ्यांचं उभं पीक जर जळत असेल, जर वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे त्या पिकाचं नुकसान होत असेल तर कलम 57(2) नुसार वीज कंपनी शेतकऱ्यांना ते अनुदान देणार आहेत का, ते किंमत त्यांना देणार आहे का त्यांच्या नुकसानीची? तुमचं आंदोलन काय आहे ते सांगा. हे म्हणजे आमचं शेतकऱ्यांना म्हणजे आमची त्यांनी सुपारी घेते, मला हेच सांगायचं आहे. कारण की जळगाव जिल्ह्यामध्ये 2 विभाग आहे, एका विभागाला तुम्ही 8 तास सलग पुरवठा करतात आणि जळगाव विभाग जो आहे त्याला 6 तास, आणि 6 तास कसं देतात, 1 तास लाईट द्यायची, परत ट्रिप करायची, 1 तास द्यायची, परत ट्रिप करायची. माझा शेतकरी बांधव एक डोळे लावून वीज मंडळाकडे बघतो की आता लाईट येईल का, तेव्हा लाईट येईल का, आणि लाईट येते तर काय लगेच ट्रिप मारते. मग तर शेतकऱ्याने करायचं काय, त्याला आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण आम्ही जर यांनी आज आम्हाला लेखी आश्वासन नाही दिलं तर आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आता कोणता शेतकरी मरणार नाही, शेतकरी लढेल या भ्रष्ट सरकाराविरुद्ध, या वीज वितरण कंपन्याच्या जे मुजोर अधिकारी आहे त्याच्या विरुद्ध माझा प्रत्येक शेतकरी लढेल. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. आणि त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जोमाने लढेल. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे सुटणार नाही, ही आमची ठाम मागणी आहे. केला आहे राष्ट्रवादी व शिवसेनेतर्फे. आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या दोन्ही पक्षांच्या वतीने आज हे आंदोलन केलंय. आमची एकच रास्त मागणी आहे की शेतकऱ्यांना 8 तास अखंड कुठलाही खंड न पडता वीज पुरवठा मिळावा. आता जो वीज पुरवठा आहे तो दुपारच्या वेळेत आहे, जो 12 ते 4-5 मध्ये. आमची अतिशय रास्त मागणी आहे की 45-46 डिग्री पर्यंत तापमान गेलंय. अशा टेम्परेचर मध्ये आपण तासभर बाहेर थांबू शकत नाही. महावितरणला वाटतं की शेतकरी त्या वेळेमध्ये पाणी भरेल. आमची रास्त मागणी आहे की 20 दिवसासाठी केळी जर जळते, आता आमचे बाबा इथं सांगत होते 20 लाखाचा माल त्यांनी लावला आणि रोज एक पीक जळत आहे. त्यांना काय वाटत असेल, जिथे शेतकरी पोटच्या मुलाप्रमाणे त्याचं पीक वाढवतो तेव्हा. तर आमची अतिशय रास्त मागणी आहे. नाही तर मग जे काही होईल याच्या पुढे त्याची शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होईल त्याची नुकसान भरपाई महावितरण देणार आहे का, याचं पण उत्तर त्यांनी द्यावं. नाही तर मग आमचे शेतकरी इथून, आमचं म्हणणं आहे की त्यांनी लेखी आम्हाला द्यावं की 8 तास ते आम्हाला वीज देतील, त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. नाहीतर आमच्या शेतकऱ्यांनी आत्ताच आत्मदानाचा प्रयत्न इथं केलेला आहे, गळफास घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर उद्या एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, केळीच्या असेल, कांदा उत्पादक शेतकरी तर पहिले सरकारने मारला आहे, मका उत्पादक शेतकरी मारला आहे. व्यापाऱ्यांचंच भलं आहे सरकार बघतं. पंतप्रधानांना वेळ नाही आहे, ते मेलोडी वाटत जगभरामध्ये फिरतायत. त्याच्यामुळे आमची अतिशय रास्त मागणी आहे की त्यांनी आम्हाला लेखी द्यावं. ते लेखी देणार नाही, त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. संकट मोचकाचा जिल्हा संकटात आहे साहेब, तुम्ही सिरियस घ्या आम्हाला. संकट मोचकाचा जिल्हा आहे हा, अंडू माणसाचा जिल्हा आणि संकट मोचकाचा जिल्हा आहे. आणि आपण सांगितलंय का तुम्हाला पालकमंत्री महोदयांना शेतकऱ्यांचा गुण नको द्यावा असं? अहो, पालकमंत्री त्याच्या मुलासाठी इकडे जाईल, तिकडे जाईल, मुंबईला जाईल, दिल्लीला जाईल, आणि माझा शेतकरी ते उन्हामध्ये येतोय. हो, शेतकऱ्याचे अश्रू पुसायला कोणी तयार नाही, त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. नाही तर कसं आहे, तुम्ही 8 तास देणार, परत ट्रीप असं व्हायला पाहिजे. सध्या प्रचंड उष्णता वाढलेली असल्यामुळे लोड जो आहे सिस्टीमवरचा तो वाढलेला आहे. महाराष्ट्रामध्ये विजेची मागणी जी आहे ती जवळपास 30,000 मेगावॅट पर्यंत गेलेली आहे. त्यामुळे हे सिस्टीमचा लोड वाढल्यामुळे आपण काही अंशी शेतकऱ्यांनी जी वीज देत होतो आपण 8 तास, त्याच्यामध्ये थोडीसं
6 तास 7 तास अशी कपात करण्यात आली होती तात्पुरत्या स्वरूपात टेम्पररी. त्याच्यामुळे जर हा सिस्टीमचा लोड जर असाच वाढत राहिला तर फ्रिक्वेन्सी कमी होऊन एकदम प्रणाली बंद पडण्याची शक्यता असते, पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडण्याची शक्यता असते, सबस्टेशन बंद पडण्याची शक्यता असते, फिनर्स बंद पडण्याची शक्यता असते. आणि ह्या गोष्टी होऊन पूर्ण ग्राहक जास्त प्रमाणामध्ये अंधारात जाऊ नये या उद्देशाने हे थोडंसं टेम्पररी अरेंजमेंट केलेली होती. परंतु आज शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे पक्ष यांच्या प्रतिनिधींनी आमच्याकडे काही आंदोलन केलं आणि त्या अनुषंगाने वरिष्ठांशी चर्चा करून प्रणालीची मर्यादा विचारात घेऊन शेतकऱ्यांना पूर्वीसारखा वीज पुरवठा खंडित देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपलं नाव आणि पद? DN साळी, कार्यकारी अभियंता, जळगाव.